सीजनल मार्केटिंग या संकल्पनेला आजच्या कॉर्पोरेट जगतामध्ये खूप जास्त महत्त्व दिलं जातं। हवामानानुसार लोकांच्या गरजा बदलल्यानंतर त्याच गरजांचा वापर करून फास्ट मूव्हिंग कन्झ्युमर गुड्सचा बिझनेस कसा करायचा यासाठी मोठमोठे प्लॅन्स आखले जातात। जस्ट माहितीसाठी सांगतो, आजच्या मार्केटिंग थेअरीच्या कित्येक तरी दशक आधी एका मराठी माणसाने ही गरजेची नस ओळखून भारतामध्ये सर्वात मोठा पावसाळी सामानाचा युटिलिटी बिझनेस उभा केला होता। त्या मराठी बिझनेस टायटनचं नाव होतं विठ्ठल सखाराम धारप। 19व्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये भारतामध्ये ज्या छत्र्या वापरल्या जायच्या त्या सगळ्या परदेशामधनं आयात केलेल्या असायच्या, म्हणजे परदेशामधनं इम्पोर्ट केलेल्या असायच्या। विठ्ठल धारपांनी ओळखलं होतं की महाराष्ट्रामध्ये प्रचंड पाऊस पडतो, छत्री ही चैनीची वस्तू नसून पावसाळ्यात ती एक मूलभूत गरज आहे। विठ्ठल धारपांनी स्वदेशी छत्र्यांचा कारखाना सुरू केला, धारप यांच्या छत्र्या या नावाचा ब्रँड सुद्धा सुरू केला। उन्हाळ्यामध्ये साठवणूक करून पावसाळ्यात जेव्हा या छत्र्यांची डिमांड पीकला असेल त्यावेळी FMCG सारखा म्हणजेच फास्ट मूव्हिंग कन्झ्युमर गुड्स सारखा डिस्ट्रीब्युशन नेटवर्क कसा तयार करायचा, तो तयार केल्यानंतर कसा सांभाळायचा हे त्यांनी संपूर्ण भारताला दाखवून दिलं। मार्केटमध्ये बदलणारे ट्रेंड्स हे चॅलेंज नसून आपला बिझनेस स्केल करण्यासाठी एक संधी आहे, हा मंत्र विठ्ठल धारपांनी उद्योजकांना कित्येक तरी दशक आधी देऊन ठेवला होता। रील जर आवडली असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा आणि जस्ट माहितीसाठी तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा।